नमस्कार भावांनो बहिणींनो, शुभ सकाळ. जय भीम सर्वांना. आमचे काय काम, सकाळचे काम सर्व आवरलेत आणि आता चाललाय आमचा स्वयंपाक. आमचा युवराज पा कसा झोपेले. आमच्या युवराजला काय लवकर चेव येत. युवराज मोठा भाई आता वरतीच झोपलेला आहे. आज झोपते होतं आलाच नाही आणि मग चाललाय स्वयंपाक. आज काय बनवते आपल्याला बनवायची आज उडदाची डाळ. आज उडदाची डाळ कसं काय खाऊ वाटली काय माहिती. सांगून गेलेत उडदाची डाळ, खाराची कैरी आणि ज्वारीची भाकर आणि ठेसा. याच्यामुळे एवढा डब्बा पॅक करून आणून द्या. तर चला मी बनवायला लागले उडदाची डाळ. उडदाच्या डाळीची तयारी काय काय बनवते शेवटपर्यंत एवढं तुम्ही पाहत राहा. हे उडदाच्या डाळीसाठी घेतलाय मी लसूण आबडधोबड कुटून आणि इकडे घेतलाय कांदा आणि हिरव्या मिरच्या. इकडे ठेवलं आपल्या गॅसवर कुकर. केली आपल्या स्वयंपाकाची आता तयारी. चला आणि चुलीवर करायच्या मला ज्वारीच्या भाकरी. आता चूल पेटवते. इकडं मस्त घेतले. आता हे टाकून लसूण आणि मिरच्या कशा आपल्या कुकरमध्ये टाकून इकडे घेतली आपली डाळ. उडदाची डाळ भिजू घातली होती, थोडीशी भिजून घेतली कारण तिला धुवून तर घ्यावाच लागतंय. आपल्या काय घरची डाळ थोडी, ती दुकानची डाळ आहे. तिला धुवून भिजूनच घ्यावं लागतं. हळद, तेल, मीठ, कांदा, लसूण सगळं मी मस्त घेतलंय. आता हे सगळं परतून याच्यात टाकून घेऊ आपण आता उडदाची डाळ. चला स्वयंपाक झाला. इकडे यांचा डब्बा पण भरून ठेवला. डब्बा भरला आणि इकडं आपला या खाराला पाण्यामध्ये ठेवावं लागतं. काल पाण्यातच नव्हता तर किती बडबड करून गेले. आज ठेवला बाई पाण्यात. आणि आपलं हे झाड कशाचं आहे, कढीपत्त्याचं झाड. त्याला उन्हामुळं घरातच ठेवावं लागतं. हे पत्र लय तपतेत ना. पत्र जास्त तपते. तेवढं ऊन असल्यामुळं खराब होईन. आताच टाकलेलं खराब होईल म्हणून सनी त्याला पाण्यात ठेवू नये. चला आणि पोरं लय लागलं जोऱ्यात. उन्हाळा असो का काही असो मला लागतं गरमच पाणी. गरम पाण्यानं आंघोळ लागते आम्हाला. तर हे इकडं माझं पतय आणि इकडं भांडे ठेवलेत. आता भांडे घेते घासून. आणि पोरं गेले होते पाणी आणायला. आता पोरं पाणी घेऊन आलेत. पाणी जारचं पाणी लागतंय आपल्याला प्यायला. बोरलं पाणी नसल्यामुळं किती कुठं नाही इथं. हे आणलं पोरानं जार भरून आणला आता. हां त्याला सोडून मग फुटला का नाही ते काही माहिती नाही. आता बाई बरं आहे का आता. एवढा भरेल आहे ते सध्या. पाणी आपोआप खाली गेलं तर मी पण साठवून घेतलं. मग ते गळतंय का कसं काय माहिती. आता कपड्यावर पाणी टाकन मग घरात ठेवावं लागेल. चांगलं केलं. आता जारचं काय झालंय माहिती नाही. हे बाटला घ्यायला बी 200 रुपये लागतात आहे ना. 300ला झालाय तो पण बाटला. आणि हे बाटला आपला खराब झाला. खराब झाल्यामुळं त्याला लागतात 500 रुपये. याला लागतात 300 रुपये. कोणता आहे ना. आता एक अन्नच आहे. आता हे बुडात फुटलाय का कसा कळन. आता समजा नंतर पाणी संपत आले. मी तर आलो आता पप्पाला डब्बा देऊन. भाऊला पण सोडून आलोय तिकडंच. ते मम्मीनं वाढलंय बघा इकडं डाळ. काय डाळ आहे मम्मी ती? आज बनवली उडदाची डाळ आणि ज्वारीच्या भाकरी. माहिती मंडळीला मी पहिलंच सांगितलंय. अच्छा मला माहित नव्हतं ना. हा तुला नव्हतं माहिती तर तुला पण सांगते. या मंडळी जेवायला. चला आवरले आपलं सगळं. आता जेवण करायचंय, कामावर जायचंय. ज्याचे त्याचे सगळे कामावर गेलेले आहेत. युवराज पण पाणी मारून आला. आता जेवण करून ते पण जाईल. मी जेवण करून मी कामावर बापले कसा डब्बा सोबत जेवण करून डब्बा दुपारचा सोबत घेऊन गेला. चला या तुम्ही पण जेवायला. चला मंडळी आता वाजले दुपारचे 2. मी पण आले काम करून. भैया पण आलाय जेवायला. भैयाला 2 वाजता सुट्टी झाली जेवायला. दह्याचं पाकिट दही खायचंय त्याला. दही आणलंय, जांभळ आणलंय,
जांभूळ पण घेऊन आलाय, दही पण घेऊन आलाय, अजून पण आणलंय ना, या पाण्यात टाकून दिलं पा. तर सकाळी सांगितलं उडदाची डाळ केलेली म्हणून. सनी 2 वाजता जेवायला सुट्टी झाली तर जेवायला आलाय. आंबे पण घेऊन आलाय. या मंडळी जांभूळ खायला. 2 वाजता जेवणाला सुट्टी झाली, जेवायला या, जांभूळ खायला या, आंबा खायला या, काहीतरी म्हण. जेवायला इकडे ये पण चाललंय जेवण. बोलतोस का? त्याला नुसतं हसू येतंय, हसायलाच येतंय त्याला. पहा मंडळी, इकडे पहा मी आज काय बनवलंय दाखवते मी तुम्हाला. हे पहा काय म्हणतात याला, त्याला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा मला. मी आज बनवलंय, मग तुम्हाला मी बनवून दाखवीन. मी काय बनवताना व्हिडिओ घेतला नाही, तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, मग मी तुम्हाला बनवून दाखवेन. कोणाकोणाचं खरं उत्तर येत आहे बघते. हे पहा, आणि इकडं बनवलाय मुरमुऱ्याचा चिवडा. आमच्या युवराजला मुरमुऱ्याचा चिवडा जास्त आवडतोय, त्याच्यासाठी मुरमुऱ्याचा चिवडा बनवलाय. आणि हे पण बनवलंय, एवढाच बसलाय तो घेऊन सगळी खाता, कारण त्याला हवा लागली तर नरम होते म्हणून ते पन्नीमध्येच ठेवलेला आहे. जेवढा खायचा आहे तेवढा. चला पाहत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ. असं बनवलंय आज. युवराजचं म्हणणं आहे तुम्ही जे सकाळपासून उठले ते मला सांगतोय बरं का. युवराज मला सांगतोय सकाळपासून उठली की सकाळी तू उठल्यापासून काय काम करतीस, काम सगळं तुला आवरलं, तू कपडे धुती, भांडे घासती, स्वयंपाक करती, कामाला जाती, कामावून येते, दुकानातून काय आणायला जाती, दुधाचा पुडा आणती, साखर आणती, पत्ती आणती, याच्या सगळं पूर्ण दुकानात गेल्याला, घरी आल्याला, चहा बनवल्याला, चहा बिस्किट खाती का. मी तर चहा पित नाही, तुम्हाला पण माहिती आहे. मी चहा पित नाही, तुम्हाला माहिती आहे, त्याला बी माहिती आहे. पण मग त्याचं म्हणणं असं आहे की तू दुकानात गेली त्याचा व्हिडिओ घ्यायचा आहे. मी दुकानात काय न्यायला आले, तू पुढं गेली, कामावर चालली तर रस्त्यानं दाखव जाय मी कामावर चालले म्हणून सनी. पण आता काय करावा, कामावरचा व्हिडिओ घेता येत नाही, तुम्हाला चांगलं माहिती. मी पहिलं बी सांगितले ना, आज पण सांगते की कामावरचा व्हिडिओ नाही घेऊ देते. दुसऱ्याच्या घरी जाऊन कसा व्हिडिओ काढावा, पण ते नाही, ते आपल्याला माहिती नाही म्हणा, पण नाहीत काढू देणार ते व्हिडिओ. आमच्या युवराज मला आज ज्ञान देऊ राहिलाय. स्वतः दुकानात जातोय, स्वतः कुठं फिरायला जातोय, मग तिकडचा यानं पण थोडा व्हिडिओ काढून आणायला पाहिजे का नाही बरं. तो मला सांगतोय की मम्मी असा व्हिडिओ काढजाय, तसा व्हिडिओ काढजाय. त्याच्यामुळे त्या व्हिडिओला काही यूज येत नाही आहेत, कमेंट येत नाही आहेत, कोणी सबस्क्राईब करायला नाही आहे. आपली सबस्क्राईब काय म्हणतात ते, काय व्हायला ते युवराज वापरचा म्हणजे सबस्क्राईब कमी होत चालले. तू असे व्हिडिओ काढजाय, तुला कोणी कमेंट पण करून सांगेना नाही की ताई तुमचे व्हिडिओ असे का तसे, आमचे व्हिडिओ आवडतेत का ना आवडते, हे पण कोणी तुम्हाला कोणी कमेंटमध्ये पण सांगाना नाही आहे. पण आता काय करावा तरी ताई, आम्ही जे जसं घरचं बनतं आहे तर आता कामावरचे व्हिडिओ मला नाही घेता येत, जसं घरचं आहे तशी मी व्हिडिओ तर घेते. कोणी कमेंट करत नाही, सबस्क्राईब कमी होत चाललेत, यूज येत नाहीत. आता त्याच्यासाठी काय करावा नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडून काही चुकत असेल, काही तुमचे व्हिडिओ असेल नका काढू का, थोडं काहीतरी बदल करायचं नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगा. कारण आम्हाला पण खूप वाईट वाटतंय यूज येत नाही आहेत म्हणून. चला काय करावं बघा, त्याला हसू कसं येतंय. मोबाईल बघतोय पण लक्ष देत नाही, व्हिडिओमध्ये लक्ष देत नाही. मोबाईल खेळत बसते पण व्हिडिओमध्ये लक्ष नाही देते. काय करणार आहे, मी काय जास्त शिकलेली नाही आहे का, मला काही वाचता येत नाही का, लिहिता येत नाही, काहीच नाही आहे. ते व्हिडिओमध्ये ते पण लक्ष देत नाही. काय करावा मला पण नाही समजत. चला आज वाजू राहिले 4:30, माझ्याचे कपडे भांडे बाकी आहे. चला बाय बाय. आता कपडे भांडे करताना काय मला थोडी व्हिडिओ घेता येतो, येईनच घ्यायला पाहिजे, दाखवायला पाहिजे की मग मी आता आली काय करते काय नाही, हे पण मी तुम्हाला दाखवतो.
की असं यायला दाखवलं तर माहीत पडेल ना. तर मग काय करू मग मी? मला थोडी भांडे कपडे घालता नाही दोघं. हां असं चला. बघा मंडळी, इकडं म्हटलंय घर वगैरे सगळं आवरून. हे बघा मस्त घर वगैरे सगळं आवरलंय मम्मीना. आणि इकडे बघा मम्मी बसली भांडी घाशीत. आता इकडे भांडी घासत बसली, मग इकडे पाणी काढून दिलं इतकं सारं. आमचं टँकर मागे लागतं काय मम्मी? मागावं लागतंय. ड्राम झालाय खाली, पण टाकी आहे आपली भरलेली मोठी. पाच काम हा. टाकी भरेली म्हणलं पुरं. मम्मीला आता कपडे धुवायला पण पाणी देतो मी काढून. हे भांडे झाले की मम्मी तिकडे कपडे धुणार आहे.